नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। नमस्कार। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगर येथे होत आहे। त्यानिमित्तानं आता ज्यांचं भाषण झालं असे संमेलनाध्यक्ष डॉक्टर पद्मश्री जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले, विश्वस्त अशोकजी हांडे, 99चे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, या नाट्य परिषदेचे आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, विभागीय संमेलन प्रमुख अहिल्यानगर स्थित झावरे, त्याचबरोबर भरत जाधव, उपस्थित असलेले विश्वस्त मंडळ, कार्यकारी समिती सदस्य, नियामक मंडळ, संयोजन समिती आणि अहमदनगर जिल्हा नाट्य परिवाराचे सर्व उपस्थित सन्माननीय सदस्य, खरं तर आज मला प्रमुख अतिथी म्हणून या समारोप प्रसंगी उपस्थित ठेवलंय आणि भाषण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की दामले साहेब म्हणले की तुम्ही आमच्यात सगळ्यापेक्षा आज वेगळे आहात। आणि वास्तविक पाहता आम्ही प्राध्यापक होतो आणि गेली 30 वर्ष अभ्यासापासून दूर होतो, पण एवढे दिग्गज लोक व्यासपीठावर येणार आणि आमचं राजकारणाचं भाषण हित करून जर मी गेलोच आणि परत या पदाला न शोभणारी गोष्ट होणार, त्यामुळे मी अभ्यास करून चांगले मुद्देही काढले। नुसता या कार्यक्रमासाठी उपस्थितच नाही तर निश्चितपणे सभागृहात उपस्थित सर्व नाट्यरसिक आणि नाट्यप्रेमी अहिल्यानगरवासी सगळ्यांना माझा नमस्कार। नांदी आणि भैरवी भरतवाक्य अर्थात आरंभ आणि समारोप या नाट्य रंगमंचाच्या दृष्टीने महत्त्वाच्या संकल्पना आहेत। संस्कृत नाटकामध्ये अशुभ निवारणासाठी नांदीची योजना असते आणि शेवटी भरतवाक्यात समस्त लोकांच्या कल्याणाचा उच्चार केलेला असतो। आपण मला समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे, त्याबद्दल संयोजकाचे सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानतो। सभापतींना नेहमी दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात। नाटक सुरू झाल्यानंतर कळ साध्य ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो तो नेहमी आपल्या नाटकाच्या शेवटी बघायला मिळतो। त्यामुळे संयोजकांना आपल्या या नाट्य संमेलनाच्या हा कळ साध्य अनुभवण्याची संधी मला दिली आहे। घरातील छोटा पडदा आणि हातातील भ्रमणध्वनी ज्याच्या मोहजाळात आपण सर्वजण अखंड बुडालेलो असतानाही त्या प्रभावावर मात करत गेले 3-4 दिवस रंगभूमीकडे वळण्यास ज्यांनी आपल्याला भाग पाडले त्या संयोजकाचे मी अभिनंदन करतो। आभार आणि अभिनंदन हे मी अगदी मनपूर्वक करीत आहे। या निमित्ताने प्रशांत दामलेंजींनी काही मुद्दे उपस्थित केले आणि निश्चितच अशोक हांडे साहेबांनी एक मिस्किल टिप्पणी देखील केली, माझ्याकडे बघत केली वास्तविकता, की आम्ही निरंतर 100 वर्ष नाट्य परिषदेमध्ये आहोत, पण ते सांगायला मला वाटतं सूत्रसंचालिकांनी म्हटलं होतं की 1905 साली सुरू झाली आणि आता 2024 सुरू आहे। सलग म्हणता येणार नाही, काहीतरी गडबड 19 वर्ष
की 14 वर्ष झालेली आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात की स्वातंत्र्य उत्तर काळात, आता ते जरा डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, पण 100 वर्ष आपण नाट्य परिषदेचं काम सुरू आहे आणि 92 नाट्यगृहाची गरज आहे. 44 नाट्यगृह अस्तित्वातच नाहीत, 5 सुस्थितीत आहेत आणि 43 मध्ये असून नसल्यासारखे आहेत की ज्याच्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे. आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं नगरचं नाट्यगृह देखील अपूर्ण अवस्थेत आहे. काम महापालिकेचे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलं. दोघाच्या त्रांगणामध्ये निधी उपलब्ध असतानाही नाट्यगृह होऊ शकलं नाही. ही जरी खरी बाब असली तरी त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता या निमित्ताने मी आपल्यामध्ये उपस्थित आहे. खरं तर वास्तविक पाहता मी कोणत्या विभागाचा मंत्री नाही, पण माझा आदेश आणि थेट कारवाई करण्याचे मात्र मला अधिकार पदाने दिलेले आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये आणि आपण जे जब्बार पटेल साहेबांनी जे सांगितलं की आता जसं युथ सेंटर, फिल्म फेस्टिवल, त्या महानगरपालिका त्याचं जबाबदारी स्वीकारतात, सर्व हॉस्पिटॅलिटी आपल्याला तिथे उपलब्ध करून देतात आणि एक कल्चरल कॉम्प्लेक्स आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये झालं पाहिजे ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं सध्या मी 1.5 महिना झाला हा चार्ज घेतलेला, कार्यालयाचं काम सुरू आहे. तरी पण मी आपल्याला माझ्या दालनामध्ये नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, संबंधित अधिकारी, संबंधित सेक्रेटरी आणि मंत्री यांना लवकरच दालनात बोलून चहा पानाची व्यवस्था करत या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका हे मी घेईल. आणि म्हणून यात कोणताही नाट्य अभिनय नाही, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने कलाकार आहात. तुम्ही कला केल्यानंतर आपलं सार्वजनिक जे काही जीवन आहे ते जगता, परंतु आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही नेहमी करता 2 पात्र करतो आणि मग ते पात्र समोर बसलेल्या सर्वांना माहीत आहेत. पण त्यातूनही कोणाचं पात्र कसं आहे, कोणाचं पात्र कसं आहे ते बरोबर निरखून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणारा आपला समोरचा श्रोता वर्ग आहे. संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल आणि श्री प्रशांत दामले यांनी खात्री बाळगावी की शताब्दी नाट्य संमेलन संयोजनाचा मान सर्व विभागांना देऊन प्रादेशिक समतोलाचा वेळ उत्तम प्रकारे साधण्याची कसब निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण मला मध्ये मध्येच ऐकायला येत होतं की उपशाखा, बरोबर ना, उपनगर शाखा, नगरमध्ये कार्यक्रम आणि उपनगर शाखा असं का होत आहे. त्यामुळे तुम्ही जे काही एकत्रितपणे हा प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळं निश्चितच आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश जाण्याच्या दृष्टिकोनातून स्वागताध्यक्ष अतिशय आमचे चांगले मित्र आणि जवळचे, त्यांना सगळे माणसं एकत्रित करून पुढील कारवाई कशी करायची ही नक्की चांगली माहिती आहे. त्यामुळे अवघ्या 20 दिवसामध्ये आता अशा प्रकारचा उत्तम कार्यक्रम आपल्या अहिल्यानगर वासियांसाठी त्यांनी आणलेला आहे. आणि म्हणून मित्र, नाटक म्हटले की भरतमुनी यांचे नाट्यशास्त्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतील. त्यांनी नाटकाला 5व्या वेदाची उपमा दिली आहे. भरतमुनी यांचेप्रमाणे महाकवी कालिदास यांनी देखील नाट्य संकल्पनेचे विवेचन केले आहे. नाट्यामधून सत्व, रज आणि तम या 3 गुणातून उद्भवणारे आणि विविध रसांनी युक्त असे लोकव्यवहार दिसतात. त्यामुळे नाट्य हे वेगवेगळ्या आवडी आणि वेगवेगळ्या स्वभाव धर्म असलेल्या लोकांचे एकमेव मनोरंजनाचे साधन बनते असे त्यावेळी मानण्यात येत होते. भरतमुनी यांनी त्या काळी सुद्धा मनोरंजन हेच नाटकाचे प्रयोजन नव्हे असे स्पष्टपणे सांगितले आहे. नाटकातले मनोरंजन हे धर्म आणि यश यांना धरून असले पाहिजे आणि तेही 4ही पुरुषार्थाचे साधक असले पाहिजे. नाटकात सर्व प्रेक्षकांना उपयुक्त होईल असे विविध प्रकारचे साहित्य असते. शूरांना त्यातून उत्साह मिळतो,
भिरूंना धाडस मिळते, कामी जनांना त्यात कामविषयक तृप्ती लाभते, विद्वानांना पांडित्य अनुभवाला येते आणि दुःखी व्यक्तीला दिलासा मिळतो. नाटक हे विरंगुळा देणारे असते आणि बोधप्रदही असते. मराठी नाट्यसृष्टीला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. रंगीत नाटकांचा कालखंड तर मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. तर रात्रीपर्यंत रंगत जाणारे हे नाटक बघायला जाणे हा सुद्धा एकेकाळी त्या नाट्यप्रेमी रसिक कुटुंबाचा साठी सोहळाच असायचा. नाट्यसंवाद आणि त्याचप्रमाणे नाट्यपदे यांचे एक प्रकारचे गारूड वर्षानुवर्ष समाज मनावरती असल्याचे आपण बघितले आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या प्रसार आणि त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार या दृष्टीनेही त्या काळात मराठी नाटकांनी उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. परावशात पाश दैव ज्याच्या गळा लागला हे नाट्यगीत, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सन्यस्त खड्ग हे नाटक या संदर्भात महत्वाचे ठरते. कीचकवध हे रूपकात्मक नाटक देखील त्यावेळी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जागृती करत होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नांची मांडणी मराठी रंगभूमीने केली. आचार्य आत्रेंसारखा यशस्वी नाटककार गेल्या 10,000 वर्षामध्ये झाला नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. तो मी नव्हेच हे त्यांचे प्रभाकर पणशीकर यांनी अजरामर केलेले नाटक आपल्याला हसवते, परंतु विवाहाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या आपल्या भगिनींना सावध चित्तही करते. साष्टांग नमस्कार आणि लग्नाची बेडी ही आचार्य अत्रेंची नाटके प्रेक्षकांना आजही छोटा पडदा आणि मोबाईलमधून यूट्यूब यापासून दूर नेत रंगमंदिराकडे आकर्षित करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवन कार्य घराघरात पोहोचवणारे जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आपण कधी विसरू शकू का? बालगंधर्व, संगीत सूर्य, केशवराव भोसले ही नावे नाट्यरसिकांच्या स्मृतीपटलावर कोरली गेली आहेत. आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, विजया मेहता, रत्नाकर मतकरी, महेश येलकुंचवार यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. यशस्वी नाटककारांची आपल्याला लाभलेली मालिका ही आपल्या मराठी रंगभूमीचे वैभव आहे. एका मुद्दा या ठिकाणी मला आवर्जून सांगावासा वाटतो आणि तो म्हणजे बहुतांशी यशस्वी नाटककार हे एकतर प्राध्यापक आहेत किंवा पत्रकार आहेत. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर अर्थात नवा काळ संगीत नाटकांची मालिकाची रंगशारदेची चरणी अर्पण करणारे पत्रकार विद्याधर गोखले, अर्थात लोकसत्ता राम गणेश गडकरी ते माधव गडकरी, अश्रूंची देखील फुले करणारे आणि रायगडाला सुद्धा जाग आणणारे प्राध्यापक वसंतराव कानेटकर आणि ज्यांनी साकारलेली गणपतराव बेलवलकर आपल्या एकदा तरी रंगभूमीवर सादर करायला मिळावे अशी प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. ते अजरामर नटसम्राटचे नाटककार तातासाहेब उपाख्य, विवा शिरवाडकर हे देखील प्रारंभीच्या काळात पुण्याच्या प्रभात नवयुग या वर्तमानपत्रात उपसंपादक होते. तरुण तुर्क म्हातारे आर्क अर्थात प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे सर्वांचे लाडके मामा आणि वराडकार प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. अशी ही पत्रकार आणि प्राध्यापक नाटककार परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आता तरी येथे उपस्थित पत्रकार आणि प्राध्यापकांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही. मी बारीक सारीक लिहून आणलंय त्यासाठी, काही चुकायला नको. काही नाटककार मंडळी राजकारणात आली तर काही राजकारणातली मंडळी देखील नाटक लिहिण्याचा मोह होऊ शकतो, पण त्यांनी तो आवरावा आणि नाटक करणेच सुरू ठेवावे असे मी म्हणेन. आणखी एक मुद्दा मला या ठिकाणी सांगावासा वाटतो तो म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीत आपला नावाचा आणि आवाजाचा दबदबा निर्माण करणारे नाना पाटेकर तसेच सदाशिव अमरापूरकर, निळू फुले
यांच्यासारखी यशस्वी अभिनेते सुद्धा आपल्या मराठी रंगभूमीने दिले आहेत. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपट हा कधीही समाप्त न होणारा असा चित्रपट आहे. पात्र थोडीफार बदलतात, पण कथानक त्याच वेगाने पुढे सुरू असते. रुपेरी पडद्यावर त्यांनी बरीच मुसाफिरी केली असली तरी त्यांचे पहिले प्रेम रंगभूमी हेच आहे. नाटक बघणे आणि ते सादर करणे यासारख्या अभिनयाचा जिवंतपणा अन्य कोठेही नाही. कादंबरी छापण्यापूर्वी लेखकाला चुकीची वाटल्यास काही बदल करण्याची संधी असते. चित्रपट निर्मितीच्या वेळी अनेक टेक रिटेक होतात. इथे मात्र तशी सुविधा नाही. नाटक हे नाटक, एकदा दाखवलं चूक की बरोबर विषय संपला. जे सादर होईल ते प्रेक्षकाच्या पुढ्यात. आवडलं तर हशा आणि टाळ्या याचा पाऊस, अन्यथा लाखोली. नाटक म्हणजे कलेचे जिवंत आविष्कारण आहे. रंगमंचावरील कलाकार आणि आम्ही राजकारणी दोघांचं दुखणं सारखंच आहे. एकदा बोलून गेलो की आम्ही असे बोललो नव्हतो असा खुलासा करण्याची संधी नाही. त्यामुळे तुमचं आणि आमचं नातं एक आहे दामले साहेब. मी तुमच्यातला वेगळा नाही. तुम्ही एकदा बोलले की माघार नाही आणि आम्ही एकदा बोलले की माघार नाही. काही वेळा घेतात लोक माघारी, पण आता सध्या सोशल मीडियात आणि टीव्हीत लोक म्हणतात नाही नाही हा खोटं बोलतो. काल तसंच होतं. फरक इतकाच की कलाकारांपुढे प्रेक्षक बसलेले असतात आणि आमच्या पुढे वाहिन्यांचे कॅमेरे असतात. रसिक प्रेक्षक तर थोडे सहनशील असू शकतात, पण वाहिन्यांचे कॅमेरे क्षमाशील असण्याची शक्यता फार कमी आहे. नेते आणि अभिनेते याची अवस्था रात्रंदिन आम्हा युद्धांचा प्रसंग आहे. अशीच असते. करिअर दोघांचे पणाला लागतं. अभिनेत्याला दुसरे तिसरे नाटक करायला मिळू शकतं, पण नेत्यांना मात्र असं केल्यास त्याची जबर किंमत मोजावू लागू शकते. अनेक उदाहरण आहेत. आपण एकदा बोलला ना एखाद्या वाक्यावर, आता आर आपापल्यात नाही. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी घटनाएं तो होती रहती है. सीधा घर. एकदा बोललं की त्याला रिवर्स नाही. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवनात सुधारत असले तरी काही समस्या देखील नवीन निर्माण होत आहेत. आता लोकप्रिय होत असलेली जी संकल्पना आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, नाट्यसृष्टीला तारक ठरेल की मारक नेमके स्पष्ट करणे अवघड आहे. मात्र मी या मताचा आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता आणखी कितीही पुढे गेली तरी मानवी बुद्धिमत्तेचा सृजनात्मक संवेदनशील आविष्कार याला ती पर्यायी ठरू शकत नाही. जोपर्यंत आपल्यासारखे नाट्यरसिक येते आहेत तोपर्यंत आपल्याला चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही. आज सततच्या मोबाईल वापरामुळे समाजातील अनेक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. मुलांना मोबाईल वापरू दिला नाही, PUBG खेळू दिले नाही म्हणून आई वडिलांवर हिंसक हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. पती आणि पत्नीमधील सुद्धा सुंदर जिव्हाळ्याच्या नातेसंबंधात व्हॉट्सअप अडथळा ठरत आहे. ब्रेकअप पर्यंत गेलेल्या प्रकरणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं ते आहे. खरं बोललेलं लोकांना आवडतं. जाणीव झाली की लोक रिॲक्शन देतात. हे काही सदृढ सामाजिक स्वास्थ्याचे लक्षण नाही. तंत्र वैविध्य मध्ये माणूस मात्र एकाकी पडतो आहे. त्यातून परत नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. युट्यूबवर एखादे नाटक बघणे आणि तेच नाटक आपले कुटुंब किंवा आपल्या मैत्रिणीसोबत नाट्यगृहात जाऊन बघणे यातील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. नाटक बसवणे आणि ते रंगमंचावर सादर करणे हा जसा कलेचा सामूहिक आविष्कार आहे त्याप्रमाणे या कलेचा आस्वाद प्रेक्षकगृहात जाऊन सर्वांनी सामूहिकपणे घेतला तर ते कलेचे सार्थक मानता येईल. शेवटी मॅन इज अ सोशल ॲनिमल.
माझ्या मते नाटक रंगमंचावर सादर करणे आणि ते बघणे हे सुद्धा एक सामूहिक संकल्पना आहे. ही संकल्पना आपण आपली आणखी दृढ केली पाहिजे. मोठ्यांनी आणि छोट्यांनी टीव्ही मोबाईल यापासून 2-3 तास का होईना दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जास्त टाळ्या वाजवत आहेत त्यांना दूर राहणं अशक्य आहे. कारण त्यांना जाणीव झाली, परंतु ते मोबाईल सोडू शकत नाही, माझ्या सहित. कारण एवढा अडिक्ट झालेलो आहोत आपण. मानसोपचार तज्ञ सांगतात, माझ्या मते या संदर्भातील आजारासाठी आणि ते होऊच नये यासाठी देखील नाटक बघणे, एकट्याने नव्हे सहकुटुंब बघणे ही उपयुक्त थेरपी होऊ शकते. आमच्या अहिल्यानगरीत हे 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन आयोजित करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने तसेच विभागीय नाट्य परिषदेच्या शाखेने आम्हाला रंगभूमीच्या सेवेत संधी दिली. त्याबद्दल मी सर्व संयोजकाचे पुन्हा एकदा आभार मानतो. या अगोदरचे भारतीय मराठी नाट्य संमेलन सन 2003 मध्ये झाले होते. यंदाचे नाट्य संमेलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म त्रिशताब्दी पर्व सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर होत असलेले हा योगायोग दुर्द शर्करा योग म्हणावा लागेल. 2003च्या नाट्य संमेलनातील आमचे तेव्हाचे बाल आणि युवा स्वयंसेवक हे आजचे संयोजक आहेत. काही जण पदाधिकारी झाले आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे 2003च्या नाट्य संमेलनामध्ये प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे आपले लाडके मामा आणि मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे सदाशिव अमरापूरकर हे दोघेही अतिशय धडाडीने सहभागी झाले होते. दुर्दैवाने हे दोघेही आज आपल्यात नाहीत. त्यांची आठवण करणे अहिल्यानगरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. मात्र त्यांच्या नाट्यसेवेचा विचार आणि कार्य तितक्याच जोमाने पुढे नेले जात आहे. याबद्दल सर्व संबंधितांचे मी अभिनंदन करतो. या नाट्य संमेलनानिमित्त आयोजित कला महोत्सव, नाट्यदिंडी, विशेष नाटकाचे सादरीकरण या सर्व उपक्रमामध्ये योगदान देणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच सर्व कलावंत यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. रंगभूमी आणि कलाकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या क्षेत्राशी बांधिलकी असणाऱ्या, तळमळ असणाऱ्या विधान परिषदेवर प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी यापूर्वीच प्रशांत दामले यांनी केली आहे. माझी माहिती आहे नाटककारांना विधान परिषदेवरती संधी दिली पाहिजे, आपल्या घटकांना देखील, की जे की प्रश्न मी जरी सभापती असलो तरी मी सभागृहात प्रश्न उपस्थित करू शकत नाही. पण तुमचाच प्रतिनिधी जर सभागृहात असला तर 92 नाट्यगृहाची जर लक्षवेधी आली आणि मंत्री जर लक्षवेधीला उभा राहायला बोलायला, तर तुमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत मी त्यांना वेळ वाढवून मागेन. त्यामुळे आपली मागणी योग्य आहे. कलावंत प्रतिभावंत यांना या ज्येष्ठाच्या सभागृहाच्या माध्यमातून योगदान देण्याची संधी मिळावी अशीच माझी देखील भूमिका आहे. प्रशांत दामलेंच्या सूचनेचे मी स्वागत करतो. विधान परिषदेसाठी आपल्यातून कोणाचे नाव नियुक्तीसाठी पाठवायचे त्याची रंगीत तालीम आता सुरू करा. मला पटेल साहेबांनी सांगितलं की मला यापूर्वीच विचारणा केली होती, त्यामुळेच तर सांगतोय मी. आम्ही राजकारणी आहोत. या व्यासपीठावर सांगितलं की तुमच्यातला एक घ्यायचा आहे, 200व नाट्य संमेलन येऊस तर एकही होणारच नाही. बरोबर आहे नांडे साहेब? त्यामुळे आपल्याला संधी मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठामध्ये मी पटेल साहेबांचं सांगता राहिलो, त्यांना महाराष्ट्राच्या वरिष्ठ राज्यकर्त्याकडून विचारणा झाली, पटेल साहेब तुम्ही फक्त सिंहासन दावता, खरं राजकीय जीवनामध्ये काय असतं ते तुम्ही पाहत, तुम्हाला मी विधान परिषदेवर घेतो, असं वक्तव्य केलं. म्हणजे काय असतं ते म्हणले, रात्री बेरात्री कधी फोन आला तर उठायचं आणि त्याची सेवा करायची.
11 वाजू की 12 वाजू की पहाटेचे 4 वाजले, ऍक्सिडेंट झालाय, पोलीस मदत करणार, फोन करा. पटेल साहेब म्हणले हे काय आपल्याला जमायचं नाही. म्हणले मग तेच तर राजकारणाला जमू शकतं. त्यामुळे तशी तयारी असेल तर नक्की. शेवटी तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आपण पद्मश्री आहात, राज्यानेच काय केंद्राने आपल्याला सन्मानित केले. आपली कलाकार म्हणून आणि नाटककार म्हणून मोठी ख्याती आहे. तुमच्या याचा अभ्यास देखील मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये केलेला आहे. जब्बार आज एवढी दिग्गज लोक व्यासपीठावर बसलेली आहेत आणि त्याच्यात मी बसलेलो. यंदा मी कधी बोललेलो नाही, हांडे साहेब सोडून कधी चर्चा झालेली नाही, पण मला सुद्धा थोडं अडखळल्यासारखं होत होतो. आता आपल्या अहिल्यानगरच्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटतं की बाळासाहेब भारदे, नासं फरांदे सरांच्या नंतर आपल्याला जिल्ह्याला संधी मिळालेली आहे. मोठी संधी आहे, मोठा प्रोटोकॉल आहे, पण तोलून मोलून बोगण्याचा सुद्धा प्रोटोकॉल आहे. त्याच्यामुळं अभ्यास करून बी यावं लागतंय, अभ्यास करून जावंही लागतंय. त्यामुळं त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांमध्ये कला विभागांना, नाट्यशास्त्र विभागांना वाढीव असे अनुदान द्यावे अशी मागणी अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांनी केली आहे. त्याबाबत देखील मी स्वतः पुढाकार घेईल अशी ग्वाही आजच्या समारोपाच्या सत्राच्या प्रसंगी मी आपल्याला देतो. पूर्व अध्यक्ष प्रेमानंद गजवी, विद्यमान अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार, स्वागत अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, श्री मोहन जोशी, प्रशांत दामले, श्री भरत जाधव, विभागीय संमेलनात प्रमुख क्षितिज झावरे, आमदार संग्रामभैया जगताप, उद्घाटन सत्राला उपस्थित असलेले माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महापालिका आयुक्त यशवंत डांगे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षको, आपण सर्वांचे तसेच सहभागी कलावंतेचे खूप खूप आभार. मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या निमित्तानं मला आपण बोलवलं, नाट्य परिषदेच्या वतीने मान सन्मान आणि यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी आपले मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. निश्चित स्वरूपामध्ये आपण उपस्थित केलेले प्रश्न, एक संविधानिक पदावरती वरिष्ठ सभागृहाचा सभापती म्हणून माझ्या अखत्यारीत सगळेच प्रश्न येतात. आपला प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रमाने मी वेळही देईल, आपल्याला सन्मानाने बोलल आणि सरकारला असा निर्णय करायचे मी सभागृहात असो का दामले साहेब बैठकीत असो मी निर्देश देईल आणि निर्देश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा देखील पाठपुरावा माझं ऑफिस करेल. अशा पद्धतीची मी आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.